नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मानी. तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर आज आपण मेथीचे लाडू बनवतोय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की पिल्लूनं त्याच्या स्कूलमध्ये माझ्या बिझनेसचं प्रमोशन कसं केलं आहे. तर झालं काय, पिल्लूला आता 2 डब्बे द्यायला लागतात, एक छोट्या ब्रेकचा आणि एक मोठ्या ब्रेकचा. मोठ्या ब्रेकमध्ये सरळ भाजी चपातीच असते, पण छोट्या ब्रेकमध्ये घरी बनवलेले स्नॅक्स हवेत असं टीचरनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. तर आता प्रत्येक वेळी काय बनवायचं म्हणून मी त्याला डिंक लाडू, मेथी लाडू, रवा लाडू, बेसन लाडू असे 4 भाग करून देते एका लाडूचे. तर तो त्याच्या आजूबाजूच्या 2 बेंचवरती जे त्याचे पार्टनर आहेत त्यांना ते शेअर करत असतो. तर त्यांना मुलगा मुलगी असं बसवतात. तर त्याच्या बाजूला जी त्याची पार्टनर होती तिला बॉटलचं झाकण निघत नव्हतं म्हणून ह्यानं काढून दिलं देवांशनी. तर ती त्याला बोलली की तुला लाडू खाऊन शक्ती आली वाटतं. तसा तो हसला आणि तिला म्हटला की तू पण लाडू खात जा, तुला पण शक्ती येणार. आणि हे सगळं तो घरात येऊन त्यांचं काय कॉन्व्हर्सेशन झालं ते मला सांगत होता. आणि नेक्स्ट 2 दिवसांनी तिच्या आईचा मला फोन आला की आम्हाला सुद्धा डिंक लाडू अर्धा किलो आणि रवा लाडू अर्धा किलो करा, आमची पोरगी तुमच्या लाडूचं फार कौतुक करत असते. एवढंच नव्हे तर आमच्या स्कूलच्या बऱ्याच टीचरना माहिती आहे की माझं यूट्यूब चॅनल आहे आणि आपण लाडूचा बिझनेस वगैरे करतोय ते. तर एक टीचर म्हटल्या की काय रे देवांश, तू नेहमी लाडू आणतोस, आम्हाला कधी देणार लाडू. तर हा बहाद्दर काय म्हणतो माहिती आहे का, पैसे द्यायला लागतात, 1000 रुपीज लागतात तेव्हा लाडू देते आई. तर टीचर म्हटल्या मी 1000 रुपीज नाही 500 देणार, मग देईल का. तर म्हणतो नाही देणार मग. असला हा पोरगा. आणि आता टीचरसुद्धा परमनंट कस्टमर झालेल्या आहेत. रवा लाडू आणि मेथी लाडूचे पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ करा असं बऱ्याच कमेंट आल्या होत्या. तर मी पूर्ण रेसिपीज केली होती, पण काय झालं मध्येच माझी सुंठ पावडर आणि वेलची पावडर संपली, त्याच्यामुळे म्हटलं ते आधी करून घेऊया. मग त्याचासुद्धा व्हिडिओ केला आणि मला ही पिल्लूची स्टोरीसुद्धा तुम्हाला सांगायची होती. आणि सुंठ पावडरचं शेवटचं राहतं ना, ते मी चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवते आणि त्याचा चहा एवढा भारी लागतो की काय विचारूच नका. रवा आणि मेथी लाडूच्या रेसिपीचा नेक्स्ट व्हिडिओ येईल. आणि पिल्लूची ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून जावा बरं का.